मंडळी सो आज मी जो सिनेमा पाहिला त्याचं नाव आहे नाच ग घुमा आणि नाव इतकं लय भारी आहे। सगळ्यात आधी तर हा सिनेमा दिग्दर्शित केलेला आहे परेश मोकाशी सर यांनी आणि त्यांच्या जर का इथून मागच्या दिग्दर्शनाचा जर का अनुभव पाहिला तर एलिझाबेथ एकादशी, हरिश्चंद्राची फॅक्टरी, वाळवी, आत्म पॅम्पलेट इतके लय भारी सिनेमे त्यांनी आपल्या सगळ्यांना दिलेले आहेत आपल्या मराठी सिनेमासृष्टीमध्ये। आणि त्याचबरोबर त्यांची जी पत्नी आहे मधुगंधा कुलकर्णी तिने या सिनेमाचे संवाद लिहिलेले आहेत। तर तुम्ही आज मला असं वाटतं की परफेक्शन याची अपेक्षा धरून हा सिनेमा बघायला नक्की जाऊ शकता आणि तुमच्या अपेक्षांचा हिरमोड नाही होणार। वेल, हा सिनेमा मला कसा वाटला ते पटकन शॉर्टमध्ये सांगते। सगळ्यात आधी कास्टिंगबद्दल बोलूया। या सिनेमामध्ये आपल्याला सारंग साठये, मायरा वैकुळ, मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, त्याचबरोबर सुप्रिया पठारे आणि सुकन्या कुलकर्णी हे सगळे दिसतात। इतरही अजून बरेचसे कलाकार आहेत, साईड कलाकार असून सुद्धा ज्यांना अगदी 1 आणि 2 जरी डायलॉग्स दिलेले असतील ना पण तरी सुद्धा ती सगळी पात्र सिनेमागृहातनं बाहेर आल्यानंतर तुमच्या लक्षात राहतात आणि हेच यश आहे परेश मोकाशी सर यांचं। यांच्या सिनेमामधला कुठलाच कलाकार किंवा त्याचं टॅलेंट वेस्ट कधीच जात नाही आणि तीच गोष्ट मला त्यांची भयंकर आवडते। या सिनेमामध्ये जेवढ्यांनी काम केलेलं आहे ते सगळ्यांचं अगदी टॉप नॉच आहे, लय भारी आहे। पण अख्खा सिनेमा जर कोणी मला असं वाटतं आपल्या खांद्यावर उचलला असेल तर त्या दोघी जणी आहेत। आशाताई, तुम्ही आत्ता इथे? ताई एकटीला लय बोर होते, या ना आपण दोघी मिळून करू। मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव। तुम्हाला आम्ही दोघी हा सिनेमा आठवतो का, ज्याच्यामध्ये मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट आपल्याला दिसल्या होत्या। तिथे सुद्धा 2 अभिनेत्रींची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि या सिनेमामध्ये सुद्धा तेच होतंय। जेव्हा जेव्हा या दोघी जणी स्क्रीनवर येतात त्यांच्यातली भांडणं, यांच्यातले वाद, यांच्यातले संवाद, यांच्यातली मस्करी, अहो आता घाई आहे ना, आता नका ना बोलू फोनवर। सगळं काही तुम्हाला इतकं आवडतं की तुम्ही या दोघींच्या प्रेमात पडता। मुळात या सिनेमाच्याच तुम्ही प्रेमात पडणार आहात। आणि मला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट इथे डिस्क्लेमर द्यायचंय, जर पुरुषांना असं वाटत असेल की हा सिनेमा बायकांचा आहे, कारण का जिम्मा, जिम्मा 2, त्याच्यानंतर बाई पण भारी देवा हे सगळे सिनेमे बायकांचेच तर होते, तर असं नाहीये। एकदा तुमच्या आयुष्यातल्या ज्या महिला आहेत, म्हणजे तुमची बहीण असू शकते, आई असू शकते, पत्नी असू शकते किंवा मुलगी असू शकते, त्यांच्या आयुष्यात थोडंसं डोकून बघा, तुम्हाला काहीतरी लय भारी सापडेल आणि कदाचित आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला मिळेल। त्याच्यामुळे हा सिनेमा बघायला पुरुषांना सुद्धा आवर्जून घेऊन जा, मी सगळ्यांना विनंती करते। आता ओव्हरऑल थोडंसं टेक्निकल ॲस्पेक्ट्सबद्दल बोलूया। परेश मोकाशी सर आहेत, त्यामुळे सगळ्यांना ठाऊक आहे की ज्या पद्धतीची लाइटिंग असते, ज्या पद्धतीचे कलर पॅलेट्स असतात ती लय भारी असतात। साध्यातला साधा शॉट सुद्धा, साध्यातली साधी फ्रेम सुद्धा त्याच्यामध्ये ना परेश मोकाशी सर यांनी जर दिग्दर्शन केलं असेल ना, त्यांची एक वेगळीच जादू आपल्याला पाहायला मिळते। काही सीन्समध्ये तर तुम्हाला इतक्या सुंदर रंगांच्या छटा टिपता येतील की तुम्ही प्रेमात पडणार आहात त्या पर्टिक्युलर सीनच्या। वेल, कॉमेडीबद्दल जर का बोलायचं झालं तर संपूर्ण सिनेमातली कॉमेडी अत्यंत फ्रेश आहे। थँक्यू आशाताई, गो टू हेल्थ। एकही तुम्हाला टिपिकल आणि व्हॉट्सअप फॉरवर्डचा जोक नाही सापडणार। याच सुंदर सिनेमाच्या कॉमेडी नंतर सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते आहे BGM। नाच ग घुमा हे गाणं ऑलरेडी भयंकर फेमस झालं होतं, ट्रेंडिंगला अजून सुद्धा त्याची स्टेप सुरूच आहे। पण या सिनेमामध्ये हे गाणं सगळ्यात शेवटी दाखवलं जातं, त्याच्यामुळे सिनेमा संपल्यानंतर लगेच जाऊ नका, थांबा, बसा आणि क्रेडिट्स नंतर या सिनेमाचं हे स्पेशल गाणं बघायला विसरू नका। वेल, या सिनेमामध्ये आणखीनही 2 गाणी आहेत, थोडीशी सार्केस्टिक टोनमध्ये बनवलेली आहेत आणि त्यातलं एखादं गाणं कमी केलं जाऊ शकलं असतं असं माझं वैयक्तिक मत आहे। बाकी कंप्लेंट्स ॲज सच काही नाही आहेत या सिनेमाकडनं। मला हा सिनेमा भयंकर आवडला। आता या सिनेमाचा जो मूळ गाभा आहे तो असा आहे की Tier 1 आणि Tier 2 मध्ये जर का आपण शहरी भागांमध्ये गेलो तर तिथे ज्या वर्किंग विमेन आहेत की ज्यांना नवरा आणि बायको दोघांनाही आपली करिअर अत्यंत महत्त्वाची आहेत आणि दोघांनाही काम करून पैसा कमावणं फार गरजेचं आहे, त्यावेळेमध्ये ज्यावेळेला दोघेही बाहेर जात आहेत त्यावेळेला घर सांभाळण्यासाठी त्यांना हाऊस हेल्प किंवा मेड किंवा कामवाली बाई सो कॉल्ड ज्या शब्दात आपण या सगळ्या आपल्या भगिनींना संबोधतो, तर बेसिकली कामवाली बाई यावरनं मुक्ता बर्वेचा एक अत्यंत सुंदर डायलॉग आहे, तो बघितल्यानंतर तुमच्या डोळ्यात टचकन पाणी येणार आहे। सो मला असं वाटतं की ते खूप सुंदररित्या मांडलेलं आहे। तर बेसिकली हाऊस हेल्प ही किती महत्त्वाची आहे आणि तिने जर का आयत्या वेळेला एकही दिवस दांडी मारली तर काय फजिती होऊ शकते हे सगळं काही या सिनेमात आपल्याला पाहायला मिळतं। वेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टी इतक्या कॉमिक पद्धतीने मांडलेल्या आहेत की जेन्युइनली तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल। जावई बापू, तुमचा कंट्रोल पाहिजे, कणा दाखव जरा, ताठाखालचं मांजर झालाय। मला असं वाटतं की या संपूर्ण सिनेमाचं जे श्रेय आहे
ते नम्रता संभेराव आणि मुक्ता बर्वे यांना जर दिलं तर कदाचित चुकीचं नाही ठरणार. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव या दोघी जणींनी जिंकलाय हा सिनेमा. जाता आता मी इतकंच म्हणेन की या सिनेमामध्ये 3 जणांच्या स्पेशल एंट्रीज आहेत. पहिली स्पेशल एंट्री स्वप्नील जोशीची. घुमा काय सूचक बोललोय मी. दुसरी स्पेशल एंट्री ललित प्रभाकरची. तिसरा स्पेशल कॅमिओ नक्की कोणाचा आहे? जर हा तुम्ही सिनेमा पाहिला असेल तर आठवतंय का? कॉमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. आणि हो, जर का नसेल पाहिला सिनेमा तर काय करताय तुम्ही? सगळ्यात आधी जा, तिकीट बुक करा, हा सिनेमा बघा आणि तिसरा स्पेशल कॅमिओ नक्की कुणाचा आहे ते मला कॉमेंट सेक्शनला येऊन नक्की कळवा. बाकी जाता जाता मी या सिनेमाला देईन 4 स्टार्स आउट ऑफ 5. हा सिनेमा तुम्हाला कसा वाटला तेही मला कळवायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या मराठी सिनेमांच्या रिव्ह्यूजमध्ये. मराठी सिनेमांवर प्रेम करत राहा. तोपर्यंत पीस आउट. हा नाच संसर्गजन्य आहे आणि मला लागण झाली आहे.